जेव्हा बातमी असते विश्वासाची, तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज. तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज. पाहूया आजच्या बातम्या. जळगाव जामोद नगर परिषदेचा भोंगळ कारभार. प्रभाग 10 व गट क्रमांक 11 मधील सिमेंट रस्ता आणि नाल्यांच्या निकृष्ट कामामुळे नागरिक आक्रमक. जळगाव जामोद विशेष प्रतिनिधी. जळगाव जामोद नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 10 व गट क्रमांक 11 मध्ये नव्याने करण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आणि नाल्यांच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. अवघ्या 2 ते 3 महिन्यांतच रस्त्याला तळे जाऊन खडी बाहेर आली असून नाल्यांचं बांधकामही अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाले आहे. या प्रकारामुळे नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची, सीईओची निष्क्रियता आणि संबंधित शाखा अभियंत्याचं संगनमन व दुर्लक्ष उघड झाले असून नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याची काही महिन्यांतच दुर्दशा झाली आहे. रस्त्याचा थर उखडला असून धुळीचं व खडीचं साम्राज्य पसरले आहे. कामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी असलेल्या शाखा अभियंत्याने याकडे पूर्णपणे कानाडोळा केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या निकृष्ट कामाविरोधात स्थानिक नागरिकांनी नगर परिषद प्रशासन, उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेकदा निवेदने दिली आहेत. माहिती अधिकाराखाली आरटीआय कामाच्या एस्टिमेट व गुणवत्तेबाबत माहिती मागवली असता त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. सदर रस्ता आणि नाल्यांच्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष जागेवर जाऊन सखोल चौकशी, इन्स्पेक्शन करण्यात यावी. कामाचा मंजूर एस्टिमेट आणि प्रत्यक्ष झालेल्या कामाची गुणवत्ता तपासण्यात यावी. संबंधित बेजबाबदार शाखा अभियंता आणि ठेकेदारावर तातडीने कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. स्थानिक नागरिकांच्या मते नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अभियंता यांच्या उदासीनतेमुळे करदात्यांच्या पैशांची उघड उधळपट्टी होत आहे. प्रशासनाने या गंभीर तक्रारीची तातडीने दखल घेतली पाहिजे.